आजकाल ना घराला क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवणं खूप सोपं झालं आहे, कारण त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे ऑर्गनायझर उपलब्ध आहे. पण बरेचदा हे ऑर्गनायझर महागडे असतात, प्रत्येकजण अफोर्ड करू शकत नाही. तर मैत्रिणींनो, हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही होम ऑर्गनायझेशन आयडियाज शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला नक्कीच तुमचं घर ऑर्गनाइज करण्यासाठी हेल्पफुल ठरतील. फक्त एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बरेचदा अशा प्रकारच्या ज्या पेंटच्या बकेट असतात ना, त्या आपण पाणी भरण्यासाठी किंवा एखादी छोट्या मोठ्या वस्तू स्टोअर करण्यासाठी यूज करतो. तर बरेच दिवसापासून माझ्याकडे देखील ही पेंटची बकेट ठेवलेली होती. या पेंटच्या बकेटचा जो वरचा भाग आहे ना, मी चाकूला गॅसवर गरम केले आणि त्याने कट करून घेतलेले आहे. त्यानंतर ऑनलाईन ही जूटची दोरी मागवलेली आहे. डायरेक्ट अशी वेणी केलेली दोरी मला मिळाली, अगदी रिझनेबल प्राइसमध्ये मिळाली. वाटेल तर लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. आणि तुम्हाला ही दोरी मागवायची नसेल तर लोकल मार्केटमधून तुम्ही दोरी विकत घेऊ शकता आणि त्यापासून आपल्या केसांची जशी आपण वेणी बनवतो ना, त्याच प्रकारे आपल्याला वेणी बनवायची आहे. थोडंसं मेहनतीचं काम आहे, त्यामुळे मी डायरेक्टलीच ही दोरी मागवलेली आहे. त्यानंतर ही दोरी मी ग्लूगनच्या हेल्पनी पूर्ण बकेटवर व्यवस्थित चिपकवून घेतलेली आहे. तुम्ही वाटेल तर तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर इथे फेविबॉन्डचा किंवा फेविकॉलचा देखील उपयोग करू शकता, पण त्याला सुकायला थोडंसं वेळ लागतं आणि जे ग्लूगन असतं ना, ते इन्स्टंटली सुकतं. त्यामुळे मी नेहमी काहीही स्टिक करायचं असेल तर ग्लूगनचाच उपयोग करत असते. पाण्याने जरी वॉश केलं तरी देखील हे ग्लूगन निघत नाही, फक्त आपल्याला गरम पाण्याचा वापर टाळायचा आहे. तर इथे बघा, मी अशा प्रकारे दोरी चिपकवून घेतली आहे आणि पूर्ण चिपकवल्यावर तुम्हाला दाखवते की हा प्लांटर दिसायला किती सुंदर दिसते. इथे बघू शकता, मी पूर्ण पेंट बकेटला जूट दोरी व्यवस्थित चिपकवून घेतलेली आहे आणि हा आपला घरच्या घरी कमी किमतीत खूप मोठा असा जूट प्लांटर रेडी आहे. तर साईडला जो जूट प्लांटरचा मी फोटो लावलेला आहे तो अगदी छोटा जूट प्लांटर आहे. पहिले तर ऑनलाईनच घ्यायचे ठरवले होते, पण याची प्राइस 350 ते 400 होती आणि मला जो जूट प्लांटर हवा होता तो खूप मोठा होता. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आले की जूट प्लांटरच्या आत काहीच नसल्यामुळे जर मी मोठा प्लांट त्यामध्ये ठेवला, कुंडी ठेवली, पाणी घालताना प्लांटर ओलाही होऊ शकतो आणि खराब देखील लवकर होईल. त्यामुळे ही आयडिया मी ट्राय केली आणि मला खूपच मस्त वाटली. या प्लांटरला बघून वाटतच नाही की हा घरच्या घरी बनवलेला आहे. आणि ही दोरी देखील मला खूप रिझनेबल प्राइसमध्ये मिळाली. या दोरीपासून आपण भरपूरशे प्लांटर बनवू शकतो. एवढी दोरी यूज केल्यानंतर देखील माझ्याकडे अशी भरपूरशी दोरी शिल्लक आहे, ज्याचा वापर करून मी आणखी 2 ते 3 जूट प्लांटर बनवू शकते. तर हा प्लांटर स्पेशली मी लिव्हिंग रूम साठी बनवलेला आहे. एवढं मोठं बॅम्बूचं झाड डायरेक्टली कुंडीमध्ये ठेवलं होतं. मार्केटमधून मी अशा प्रकारचं मोठं प्लांटर विकत घ्यायला गेले असते तर 1000हून कमी आलं नसतं. तर माझा हा कमीत कमी किमतीत मस्त असा जूट प्लांटर रेडी आहे. माझ्याकडे बरेच दिवसापासून हा एक कार्डबोर्ड बॉक्स ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता, या कार्डबोर्ड बॉक्सला अशा प्रकारे एक झाकण आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे, एकदम जाळाजुळा आहे. मार्केटमध्ये अशा प्रकारच्याच कार्डबोर्ड बॉक्सला व्यवस्थित कपड्याने रॅप करून लॉन्ड्री बॅग येतात. मी साईडला फोटो लावते. तर अशा प्रकारची एक सुंदरशी लॉन्ड्री बॅग आपण या कार्डबोर्ड बॉक्सपासून रेडी करणार आहोत. तर याच्या एका साईडला अशा प्रकारे कार्डबोर्ड लावलेला होता, तो कट करून घेतला आणि आतल्या साईडला मी प्लेस करणार आहे, जेणेकरून खालचा जो भाग आहे तो स्ट्रॉंग होणार. आणि त्यानंतर आपल्याला कुठल्याही एखाद्या चांगल्या कपड्याने याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचे आहे. तर इथे माझ्याकडे हा एक जुना कलरफुल पैजामा आहे आणि एक बेडशीट आहे. तर यानेच मी या लॉन्ड्री बॅगला व्यवस्थित पॅक करून घेतले. तर सर्वात पहिले आपल्याला व्यवस्थित तो पैजामा कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी ग्लूगनच्या हेल्पने व्यवस्थित आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने या कपड्यांना चिपकवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता, कुठेही कार्डबोर्ड बॉक्स दिसत नाही. बरेच जण म्हणतात की कार्डबोर्ड बॉक्स वापरल्याने घरात कॉक्रोचेस होतात. माझा तरी एक्सपिरियन्स नाही. जर तुम्हाला कार्डबोर्ड बॉक्स वापरायचे असेल तर ते व्यवस्थित पॅक करूनच वापरा. असे बरेचसे मार्केटमध्ये देखील ऑर्गनायझर आहे, ज्याच्या आतल्या भागाला कार्डबोर्ड बॉक्स असतो आणि वरच्या भागाला एखादी कपड्याने ते पॅक केलेले असतात. बघू शकता, याला पाहून कोणी म्हणणार की ही घरच्या घरी बनवलेली लॉन्ड्री बॅग आहे. दिसायलाही अगदी छान आहे. याला आणखी डेकोरेट करण्यासाठी जिथे जिथे लॉन्ड्री बॅगच्या इथे मला थोडेसे जॉईंट्स वाटत होते ना, तिथे मी ही येलो कलरची लेस चिपकवलेली आहे आणि मी तुम्हाला याचा शेवटचा लुक दाखवते. दिसायला अगदी छान दिसत आहे. वाटतच नाही की आपण कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवलेली आहे. तर आपली बघू शकता लॉन्ड्री बॅग रेडी आहे. बघू शकता, वरती झाकण असल्यामुळे दिसायलाही अगदी छान दिसत आहे.
आणि आता तुम्ही याला कुठेही ठेवू शकता। बरेचदा आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर हॉलमध्ये वगैरे खेळण्यांचा पसारा असतो, तर मग अशा वेळेस वेळेवर खेळण्या ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी बरेचदा वाळत घातलेले कपडे आपण घडी करायला वेळ नसला की बेडवर टाकून ठेवतो किंवा चेअरवर टाकून ठेवतो। तिथे ठेवण्यापेक्षा अशा एखाद्या लॉन्ड्री बॅगमध्ये टाकून ठेवलं आणि जेव्हा वेळ मिळाला तेव्हा कपडे घडी केले तर ते दिसायला छान दिसेल। मुलांचे टॉयज ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा कुठलीही छोटी मोठी वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही या प्रकारच्या बॅगचा उपयोग करू शकता। तर अशा प्रकारे एका अलमारीमध्ये मी माझ्या मुलीचे टॉयज ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे आणि बरेचदा काही टॉयज बाहेर पडलेले असतात, या अलमारीमध्ये जागा नसते, तर मी अशा प्रकारे एक लॉन्ड्री बॅग बनवली होती ब्लू कलरची, त्यामध्ये अर्धे टॉयज ठेवलेले आहे आणि ही एक लॉन्ड्री बॅग मी माझ्या गेस्ट रूममध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून वेळेवर कुठले पाहुणे वगैरे आले तर हॉलमध्ये जे काही टॉयज पडलेले असेल ते ठेवण्यासाठी। तर काही दिवसाआधी मी तुमच्यासोबत जुन्या झाडूचा उपयोग शेअर केला होता आणि त्यामध्ये त्याची जे हँडल होते त्याचा उपयोग दाखवला होता आणि त्याचा स्टिकचा उपयोग नंतर सांगणार असे मी म्हटले होते। तर या स्टिकचा उपयोग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपल्याकडे बरेचदा अशा प्रकारची तुटली फुटली बकेट असते, तर माझ्याकडे देखील ही एक बकेट होती आणि या बकेटचा जो वरचा भाग आहे तो मी चाकूच्या हेल्पने कट करून घेतला आणि त्यानंतर या बकेटला आपल्याला व्हाईट कलरने पेंट करून घ्यायचे आहे। तर इथे मी पूर्णपणे जो व्हाईट पेंट असतो ना त्याने याला पेंट करून घेतले, सुकू दिले आणि त्यानंतर ग्लूगनच्या हेल्पनी ज्या स्टिक होत्या ना त्या चिपकवलेल्या आहे। त्यानंतर त्याला ब्लॅक कलरने पेंट केले आणि त्यावर थोडंसं गोल्डन शेड केलेलं आहे आणि माझ्याकडे एक लेस होती ती लेस चिपकवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा मस्त प्लांटर रेडी झालेला आहे। त्याच प्रकारे जे गुलाबजामुनचे डब्बे वगैरे असते ना त्यांना देखील तुम्ही या स्टिप चिपकवून प्लांटर रेडी करू शकता। त्यानंतर बरेच जण माझ्या किचनमध्ये एक हँगिंग प्लांटर लटकवलेलं आहे सिंक जवळ, तर बरेच जण विचारतात हे कसं बनवलं, तर जी प्लास्टिकची बॉटल असते ना त्याला मी काय केलं की ज्या झाडूच्या काड्या असतात ना त्या चिपकवलेल्या आहे, त्यानंतर त्याला ब्लॅक कलर आणि गोल्डन कलरने पेंट केले आणि दोरीने व्यवस्थित रॅप करून हा आपला मस्त एक हँगिंग प्लांटर रेडी केलेला आहे। हा अगदी मजबूत बनलेला आहे आणि जवळजवळ 2 वर्षापासून मी यूज करत आहे। आपल्या प्रत्येक लेडीजकडे ज्वेलरीचं भरपूर कलेक्शन असतं, पण कुठे बाहेर जायची वेळ आली तर आपल्याला एकही ज्वेलरी व्यवस्थित मिळत नाही। याचं कारण की आपण ती व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवत नाही। तर माझ्याकडे देखील ज्वेलरीचं भरपूर कलेक्शन आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळे असे DIY ऑर्गनायझर बनवलेले आहे। तरी देखील कुठेही जायचं असलं की या बॉक्समध्ये मला ज्वेलरी व्यवस्थित मिळत नाही, कारण हे जे बॉक्स आहे ते माझ्या ज्वेलरीसाठी कमी पडत होतं। एकाच बॉक्समध्ये मी नेक पीस पण ऑर्गनाइज केले होते आणि इयरिंग्सचं तर माझ्याकडे भरपूर कलेक्शन असल्यामुळे सगळे एकमेकात मिक्स झालेले होते। तर मी बरेच दिवसापासून अशा काही ऑर्गनायझरच्या शोधात होते की जे अफोर्डेबलही असेल आणि मी कुठलीही ज्वेलरी त्यामध्ये स्टोअर केली तर ती वेळेवर मला मिळेल। तर मार्केटमधून मी असे अगदी अफोर्डेबल 2 ऑर्गनायझर मागवलेले आहे। हे हँगिंग ऑर्गनायझर आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये छोटे छोटे कप्पे बनलेले आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे कप्पे आपण इझिली ॲक्सेस देखील करू शकतो आणि प्रत्येक कप्प्याला वेगळी चेन देखील दिलेली आहे। या व्यतिरिक्त हे ऑर्गनायझर आपण आपल्या कपाटात किंवा ड्रेसिंग टेबलच्या दरवाजाला वगैरे हँग करून ठेवले आणि कुठेही बाहेर जायची वेळ आली की आपण कुठलीही ज्वेलरी इझिली ॲक्सेस करू शकतो। तर एक ऑर्गनायझर मी माझ्या कानातले स्टोअर करण्यासाठी यूज करणार आहे आणि जे दुसरं ऑर्गनायझर आहे त्यामध्ये मी माझे काही नेक पीसेस आणि मंगळसूत्र ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे आणि हे ऑर्गनायझर मी माझ्या कपाटामध्ये हँगरला लटकवणार आहे। तुम्ही वाटेल तर जर तुमच्याकडे ड्रेसिंग टेबल असेल ना त्याच्या दरवाजाला हँग करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हाही ज्वेलरीची गरज पडेल तेव्हा ती इझिली मिळेल। तर मैत्रिणींनो, या होत्या काही होम ऑर्गनायझेशन आयडियाज ज्याचा उपयोग करून तुम्ही आपल्या घराला कमीत कमी खर्चात ऑर्गनाइज करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।